नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी उन्हाळी वाळवणमध्ये बनवत आहे मिक्स डाळीचे सांडगे किंवा वडे म्हणतो आमच्याकडे. तर असे हे छान असे मस्त वडे मी सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. भाजीला काही नसेल तर झटपट ही भाजी बनवता येते, त्यामुळे आपण 1 ते 2 वर्षासाठी हे साठवून ठेवू शकतो. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 किलो मठाची डाळ. ती पातेल्यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर मठाच्या डाळच्या निम्मी मी अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये चवळीची डाळ पण टाकू शकतात, थोडीशी उडदाची डाळ पण टाकू शकतात, पण मी इथे या तिन्ही डाळींचं मस्त बनवत आहे. तर डाळी आपल्याला स्वच्छ अगोदर 4 ते 5 वेळा अशी धुवायची आहे, मस्त चोळून असं घासडून, म्हणजे छान डाळ स्वच्छ निघते आणि उग्र वगैरे वास येत नाही. तर हे असं 4-5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या. तिन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर मुगाची डाळ आणि चण्याची डाळ आम्ही घरीच तयार केलेली आहे, घरगुती डाळ आहे ती. तर त्याही डाळी आपण स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे, मस्त स्वच्छ नितळ पाणी निघेपर्यंत. तर तिन्ही डाळी अशा धुवून घ्यायच्या, पूर्ण पाणी नितळून घ्यायचं मस्त. आणि ही डाळ जी आहे मुगाची ती स्वच्छ 4-5 वेळा धुतली की तिचं जे साल आहे तेही अजून भिजतं आणि ते पूर्णपणे निघून पण जातं. तर इथे या डाळी स्वच्छ धुवून झाल्या. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. डाळी बुडतील याच्यावर आपल्याला अजून पाणी टाकायचं असं मस्त. आणि ह्या डाळी आपल्याला 5 ते 6 तास भिजवायची आहे. रात्री मी इथे 1 वाजता या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि डाळी भिजवत आहे. सकाळी 6-6:30 झालेले आहे. डाळी चेक करत आहे मी, मस्त भिजलेले आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याला ह्या पुन्हा 4 ते 5 वेळा धुवायच्या आहे. तर डाळी छान भिजलेल्या आहे आणि आता आपण पुन्हा असं व्यवस्थित धुवून घेणार आहोत डाळी. तर सगळ्या डाळी धुवून घ्यायच्या, टोपल्यात किंवा चाळणीमध्ये धुवून अशा ठेवायच्या आहे, जेणेकरून याचं सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जाणार. तर हे मी पाणी नितळण्यासाठी ठेवलेले आहे. साधारण 20 ते 30 मिनटं हे आपण असं ठेवून द्यायचं. मी इथे 20 मिनटं डाळीचं पाणी नितळून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे, किंवा जास्त क्वांटिटीत असेल तर तुम्ही गिरणीमधून पण दळून आणू शकतात. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी भिजलेली डाळ टाकून घेते आणि मस्त हे सगळं दळून घेणार आहे. थोडंसं रवाळ दळायचं, खूप चिकनं नाही आणि खूप जाडसर पण ठेवायचं नाही, असं रवाळ दळायचं आहे. पाणी टाकायचं नाही, गरज पडलं तर 1-2 चमचे टाकायचं फक्त. तर इथे तिन्ही डाळी मी दळून घेतल्या. त्यानंतर 40 ते 50 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे गावरानी, आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर स्वच्छ धुवून, तिचंही पाणी नितळून घ्यायचं. आता आपल्याला आल्याची साल काढून त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता हे वाटण तयार झालेलं आहे, मस्त छान पाणी न टाकताच वाटलेलं आहे मी. कोथिंबीरच्या ओलसरपणामुळे मस्त छान पेस्ट तयार होते ही. आणि ही टाकून घेऊया. तुम्हाला लसणाची पात भेटली तर तीही टाकू शकता तुम्ही. त्यानंतर इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने मी इथे 4 चमचे जिरं घेतलं, 4 चमचे ओवा आणि 4 चमचे बडीशोप घेतलेली आहे. आता हे पण आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून मस्त याची पावडर तयार करायची आहे. हलकीशी जाडसर ठेवायची, खूप अशी जाड नाही आणि खूप बारीक पण नाही, रवाळच म्हणजे अशी रव्यासारखी. आणि आता ही पावडर आपण या मसाला म्हणजेच तो टाकून घेतला या वाटणवर. आणि 1 ते 1.5 चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. तर आता मी जी नवीन बनवलेली आहे यावर्षी लाल मिरची पावडर तीच टाकून घेतली. इथे 6 चमचे घेतलेली आहे. त्यानंतर यावर 1 ते 2 पळी असं तेल टाकून घ्यायचं, त्याने काय रंग अजून छान खुलून येतो मिरचीचा. त्यामुळे आता इथे सगळं मसाला आपण टाकून घेतलेला आहे. आधी मी चमच्याने थोडं मिक्स करून घेते बघा. तर असे हे मिक्स करून घ्यायचे आहे, मस्त एकजीव सगळं होतं मसाला. तर अगोदर मी चमच्याने करते, नंतर आपण हातानेच हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करूया, कारण हाताने छान एकजीव होतं. हे खालीवर करत असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. रंग खूप सुरेख आलेला आहे, चव पण छान येते याची. तर असं हे पीठ जे आहे मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेत आहे आणि 5-10 मिनटं अजून तसंच ठेवायचं. पुन्हा एकदा करायच्या आधी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ छान विरघळतं, सगळे मसाले एकजीव होता. इथे पीठ छान तयार आहे आपलं. आता इथे आपण हे पीठ खाऊ पण शकतो, याची भजे किंवा थालीपीठ असं बनवतं आमच्याकडे, किंवा हे पीठ असं तेल टाकून भाकरी चपातीसोबत पण खातात.
तर हे पीठ मी काढून ठेवते खाण्यासाठी. आता आपण टेरेसवर जाऊया. वड्यांचं पीठ, वड्याचा झारा आणि हा प्लॅस्टिकचा असा कागद येतो तो टाकून घेतला टेरेसवर. आणि आता मी इथे वडे झारून घेणार आहे. तर आपण हे हातानेही तोडू शकतो, पण ते शिजायला वेळ लागतो. मग आमच्या घरी असे झारलेलेच वडे आवडतात. म्हणजे भाजीला नसलं किंवा कोणी अचानक आलं झटपट आपण हे वडे पटकन भाजी अशी सुक्की म्हणा, मसाले म्हणा बनवू शकतो. तर इथे सगळे वडे झारून घेतले. थोडेसे मी हाताची तोडलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि दिवसभर उन्हात ठेवलेले होते आणि संध्याकाळी बघा हे वडे खूप छान असे वाळलेले आहे, कारण खूप कडकडीत ऊन आहे जळगावला. 44 ते 45 तापमान आहे सध्या. तर हे वडे छान वाळून घेतलेले आहे. दुसऱ्या दिवशी पण मी थोडेसे 2-3 तास उन्हात ठेवले आणि असे हे आपले वर्षभराचे सांडगे म्हणा, वडे म्हणा तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.